मधून अतुल कारंडे शिवश्री बहुउद्देशीय संस्थाचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आपण सामोरे जाणाऱ्या नगरपालिकेच्या विषयी त्यांच्यासोबत त्यांच्या विजन आणि मिशनबद्दल आपण बोलणं करूया. प्रभाग क्रमांक 8मधून त्यांनी उमेदवारीसुद्धा मागितलेली आहे, तर आपण त्यांच्यासोबत बोलणं करूया. मी अतुल करंडे, शिवश्री बहुउद्देशीय संस्थापक अध्यक्ष. मी प्रभाग क्रमांक 8मधून 8अ महिलासाठी राखीव आहे. तिथं मी परिचारक गटाकडून मागणी केलेली आहे. त्यामध्ये पंढरपूरच्या विकासाकरता माझ्याकडे काही विजन आहेत. ते विजन मी घेऊन मागणी केलेली आहे. पंढरपूरचा विकास, मला सर्वांगीण विकास करायचा आहे. त्यामध्ये पहिलं विजन आहे की बाबा पंढरपूरमधील जे मालमत्ताधारक आहेत यांना 50% टॅक्स माफ करायचा. दुसरं विजन आहे की सर्वसामान्य जनतेतील व्यापारी असतील, उद्योजक असतील, यांना व्यवसाय करण्यासाठी 6,000 गाळे नगरपरिषद जागेमध्ये मला बांधायचे. त्यामधून नगरपालिका उत्पन्न वाढ होणार आहे. आणि जो काही शासनाला टॅक्स जातो तो टॅक्सचा मार्ग आहे तो व्यापाऱ्यांच्या खिशातून आहे. जो व्यापाऱ्याच्या खिशातून सर्वसामान्य जनतेकडून जो गोळा होतो तो व्यापाऱ्याच्या खिशातून सरकारच्या खिशातून जो टॅक्स जमा होतो, त्यामुळे व्यापाऱ्यांसाठी 6,000 गाळे मला बांधायचे आहेत. त्यामुळे त्यानंतर दुसरं विजन आहे की पंढरपूरमधील जे ठराविक महत्त्वाचे रस्ते आहेत त्या रस्त्यावर महिलांसाठी स्वच्छतागृह बांधायचे आणि तिथे एक महिला मदतनीस तिथे एक नेमायची आणि महिलांना ज्या आवश्यक गोष्टी आहेत तिथं उपलब्ध करून द्यायचे. जे महत्त्वाचे रस्ते आहेत, प्रदर्शना रोड म्हणा, स्टेशन रोड म्हणा, किंवा इंदिरा गांधी चौक ते अर्बन बँक, हे जे रोड आहेत महत्त्वाचे, स्टँडचा समोरचा रोड, इथं मला महिलांसाठी स्वच्छतागृह बांधायचे. त्यानंतर माझं नगर परिषदेवरही हातगाड्याधारक आहेत, जे हातगाड्यावर व्यवसाय करतात, त्यांना परवाने द्यायचे, त्यांना हात बांधून द्यायचे, त्यांना परवाने द्यायचे. हे सुद्धा माझं विजन आहे. आणि जो सर्वसामान्य जनतेचा जो कष्टाचा घामाचा पैसा आहे तो नगरपालिकेला आपण टॅक्स रुपये भरतो आणि इतर शासनाकडून जो काही निधी येतो शासनाचा, तो प्रत्येक रुपया पंढरपूरच्या विकासाकरता लागला पाहिजे, हे माझं विजन आहे. आणि जो सर्वसामान्य जनतेला मी आव्हान करतो की आपलं मत अशा व्यक्तीला द्या जो जनतेचं हित जोपासेल, त्याला दूरदृष्टी असेल, अशा व्यक्तीला द्या. आपलं मत सर्वसामान्य जनतेनं आपलं मत लोकप्रतिनिधीच्या विकासाकरता नाही तर पंढरपूरच्या विकासाकरता द्यावं, ही माझी नम्रतेची विनंती. आपण आता सध्याला जी नगरपालिकेची उमेदवारी कोणत्या पार्टीतून मागितलेली आहे? आपण सध्या परिचारक गटातून उमेदवारी 8मध्ये मागितलेली आहे. महिलासाठी राखीव आहे. परिचारक गटाकडे आपण मागणी केलेली आहे. जर का परिचारक साहेबांनी जर का तुम्हाला उमेदवारी जर का नाही दिली तर आपलं पुढचं ध्येय काय असेल? जो कोण सत्तेत येईल त्यांच्या विरोधात आपण ही चळवळ चालू ठेवणार. जो पंढरपूरच्या विकासाकरता जे काय चळवळ करायला लागणार, आंदोलन करणार, ते आंदोलन चालू ठेवणार. परिचारकांच्या सोबत जो उमेदवार देईल त्याचं काम करणार का त्याच्या विरोधातच काम करणार, किंवा या चळवळीचे तुम्ही तुमच्या मार्गस्थ राहणार? मी ठाम राहणार आहे. मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे. जो कोण लोकप्रतिनिधी हा विषय घेईल त्याचं मी काम करणार. पंढरपूरमध्ये चालू असणारा एक विषय आहे पंढरपूर कॉरिडॉर. पंढरपुरातले काही DP रस्ते आहेत, ह्याच्यावर तुमचं मत काय आहे? पंढरपूरमध्ये कॉरिडॉर चालू शासनानं केलेलं आहे. सर्वसामान्य जनतेसाठी, जनतेचा विकास करण्यासाठी त्यांचं उद्दिष्ट आहे. पण विकास करत असताना एखादा प्रपंच वाटून आणणं, एखादा प्रपंच उद्ध्वस्त करणं, हे काय नको. विकास करायचा आहे ना तर त्यांचा विकास केला पाहिजे. त्यांचा उद्ध्वस्त करून तुम्ही काय विकास करणार? जे काय वारीचा कालावधी असतो तो 4 दिवसाचा असतो, 5 दिवसाचा असतो. पहिल्यासारखी वारी आता राहत नाही, कारण दळणवळणाची साधनं झालेली आहेत. त्यामुळे वारीचे लोक वाहनाने येतात आणि परत ते लगेच परतीच्या मार्गावर जातात. त्यामुळे ह्या लोकांचा 4-5 दिवस त्रास असतो. असू द्या, लोक तेवढं सहन करतात. पण लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त करून तुम्ही कॉरिडॉर म्हणजे कोणाचा विकास साधताय? तुम्ही जनतेचा विकास होत नसेल तर मग काय उपयोग आहे? पण सध्याला ह्या गेल्या आषाढी वारीला एकदम विक्रमी झाली. 30 ते 35 लाख भाविक पंढरपूरमध्ये दाखल होते, असं वृत्तवाहिनीनं दखल घेऊन बातमी दिलेली होती. या सगळ्या जर का गोष्टींचा विचार करत असला ना, आपल्या पंढरपूरमध्ये पांडुरंगाच्या मंदिराच्या शेजारची काय रस्ते आहेत ती बारके आहेत. त्यामुळे तो मोठे करणं गरजेचं वाटत नाही का तुम्हाला? मग नाही, कॉरिडॉरमध्ये जेवढे मोठे करणे गरजेचं नाही. थोडे बहुत केलं तर ठीक आहे. ह्याच्या आधी पण लोकांच्या इथनं विस्थापित केलेलं आहे, त्या लोकांचं कॉरिडॉरमध्ये केलेलं आहे. त्या लोकांना तिथनं उठवून दुसरीकडे विस्थापित केलेलं आहे. आता थोडं बहुत केलं तर ठीक आहे. पण तुम्ही एकदम इतके मोठे रस्ते केले, मग त्यात विकास कोणाचा होणार आहे? तो जनतेचा विकास करायचा आहे
तर तुम्हाला जनतेचं घरदारं उद्ध्वस्त करून कसा विकास करणार? पंढरपुरातला डी पीच्या रस्ते जे आहेत, प्रमुख रस्ते काय तर 28 रस्ते आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? रस्ते झालेच पाहिजे, पण इतक्या प्रमाणात मोठे काही गरज नाही. जेवढे गरज आहे तेवढेच केले पाहिजे. ज्या लोकांना या गोष्टीत त्रास होतो त्यांना सुद्धा त्रास झाला नाही पाहिजे. सगळ्यांचा विश्वासात घेऊन या गोष्टी केल्या पाहिजे. चालतं आहे. आपल्यासोबत अतुलजी कारंडे साहेब आहेत. त्यांची उमेदवारी निश्चितच त्यांना मिळाली पाहिजे. त्यांच्या कामाच्या विकासाच्या विजनानं आपण निर्भीड परिवारातर्फे त्यांना शुभेच्छा देऊया.